संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 77 दिवस पूर्ण झालेत आणि न्याय मिळावा आणि मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीसाठी आज मसाजोग गावकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। आज पहिला दिवस आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाला भेट दिलेली माझ्यासोबत पाटील आहेत। काय सांगाल दादा, 77 दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र आज टोकाचं पाऊल उचलावं लागलं पुन्हा एकदा गावकऱ्यांना? नाही, ती वेळ यायला नको होती कुटुंबांवरती। सगळ्यात ते वाईट असं वाटतं की संतोषभाई देशमुखांचा लहान मुलगा बसला आहे, त्यांनी पाणी पिलं नाही, 10-11 वर्षाचं लेकरू असेल ते, आणि त्यांच्या आईचं खूप वय आहे, त्यांना 14 वर्षापासून गोळी सुरू आहे, ते जर संध्याकाळपर्यंत नाही घेतलं तर जीवाला धोका होऊ शकतो त्यांच्या। एवढी विदारक परिस्थिती निर्माण करायची सरकारला काही गरजच नाही ना। सरकार तर मस्साजोग गावकऱ्यासोबत आहे, देशमुख कुटुंबियांसोबत आहे, मग उपोषणाला बसायची काय वेळ आहे? का प्रगती होऊ नये तपासात? नुसतेच आरोपीचे नावं सांगितले जातात, 6 आरोपीचे नावं सांगितले जातात, भ्रष्टाचार करण्याचे नावं सांगितले जातात। 6 आरोपी सरकारसोबत असून कसं काय होत नाही, याचा अर्थ छुपा अजेंडा राबवून हे प्रकरण कुठंतरी षडयंत्र करून दाबायचा काहीतरी प्रकार होतोय। कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत अटक नाही। आता संदीप क्षीरसागरांनी म्हटलेलं आहे की त्याचं बरं वाईट झालं किंवा तो जिवंत नसल्यामुळे तो सापडू शकत नाही, असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे। मेलं तर मरून द्या ना, मग काय त्याला काय, त्यात काय एवढं, मेलं तर मरू द्या। पण सरकारला मोबाईलच सापडत नाही, आणखी तर माणूस का सापडायचा? तपास यंत्रणेला 100% काम करू दिलं जात नाही, त्यांना मुभाच नाही आहे काम करण्याची। कसे आरोपी सापडेल? त्यांना जर मोबाईल दिला ना 2 दिवसात अर्ध जेल भरून बीडच, एवढी ताकद आहे तपास यंत्रणेत। इथल्या कलेक्टर SP ला दोष देऊन करता काय? SP त्यांना मुख्यमंत्रीच काम करू देत नाही, आणि ही खूप विचित्र कारभार दिसतोय मला याच्यात। या संतोष भाईच्या प्रकरणात नुसतं गोड गोड बोलून फक्त भावनिक करायचं या महाराष्ट्रातल्या जनतेला, की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, काहीच केलं नाही। कोणची प्रगती? कुठली प्रगती आहे? आंदोलन करायची वेळ आली, काय प्रगती आहे? उज्ज्वल निकम साहेब निवड करताय ना, तुम्हाला आरोपी धरताय ना, मोबाईल आणताय ना, आरोपी करता येत नाही आहेत, गाड्या पुरवणारे, घरं राहायला दिले त्या खून केल्याच्या नंतर आरोपीला, कोणी ते पोलीस आहेत, त्यांना तुम्हाला सस्पेंड करून 6 आरोपी करता येत नाही। आत्तापर्यंत कोणाची CID चौकशी, EDची चौकशी लागली नाही, यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या नाहीत। काय करताय? कोणाला शिकवता हे तुम्ही आता? इतका खोटारडेपणा, इतका खोटारडेपणा नियतीला मान्य नाही। कोण करतं हे सगळं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। दुसरा एक प्रश्न आहे माझा, आपण बघू शकतो की ज्या बालाजी तांदळेंनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय देशमुख यांना आरोपीचा फोटो दाखवला होता, त्याच बालाजी तांदळेची गाडी देखील पोलिसांनी वापरली आरोपी शोधण्यासाठी। हे प्रकरण थोडे दिवस थांबले ना तुम्ही, आणखी खूप वेगळं दिसतं। इथं राजकीय अजेंडे चालवले जाते, छुपे अजेंडे, सोयीनुसार आरोपी वाढत नाहीत, आणि आहेत त्यांना पण टेन्शन नाही, ही प्रक्रिया सुरू आहे। जर सरकार मस्साजोग गावकऱ्यांच्या सोबत आहे तर उपोषण करायची गरज काय? माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे। जर सरकार मस्साजोग गावकऱ्यांच्या सोबत आहे तर उपोषण करायची गरज काय? गरज नाही। दुसरं की सरकार जर देशमुख कुटुंबियाबरोबर, मस्साजोग गावकऱ्यांबरोबर आहे, तपासात प्रगती नाही, आणि आरोपी आत्तापर्यंत 6 आरोपी बाकीचे झाले कसं काय नाही? नावं तर तुम्ही सांगता, सरकार पण तुम्ही आहे, रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, नावं पण तुमच्याकडेच आहेत, आणि या कडीपासून त्या कडीपर्यंत सत्ता तुमची आहे। 6 आरोपी आत्तापर्यंत एक बी कसं काय नाही? याचा अर्थ तुम्ही फक्त मीडियात भाषणात गोडगोड बोलून लोकांना दाखवताय की मी अमुक अमुक करतोय, पण कृती काहीच नाही, ती फक्त दिखाऊपणा आहे, लोकांना भावनिक करण्यासाठी की आम्ही अमुक अमुक केलं। अरे पण आरोपी कोण आहे? भ्रष्टाचार काढा, नाही तर 6 आरोपी सांगा, नाही तर गाड्या देणारे सांगा, तुम्ही काही पण सांगा, डॉक्टरांनी काय केलं ते सांगा, पोलिसांनी काय केलं ते सांगा, पण 6 आरोपी कोणी झाला का? नुसते कागद मीडियात दाखवून काय उपयोग त्याचा? एक शेवटचा प्रश्न माझा, वाल्मिक कराडला कारागृहामध्ये VIP ट्रीटमेंट मिळते असा देखील आरोप केला जातो। नाही, काय माहीत नाही बुवा, ते मुख्यमंत्री साहेबाला माहीत असतं, त्यांच्या सरकारमधल्या लोकांना जास्त माहीत असतं। आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना फोनवरनं बोललात, काय बोलणं झालं आणि काय संवाद साधला? नाही, त्यांना सांगितलं की बाबा त्यांची आई बसली देशमुख भायाची, एक तर त्याचं सोन्यासारखं लेकरू गेलं बिचारीचं, आणि त्यांना 14 वर्षापासून गोळी सुरू आहे। मला इथं आल्याच्या नंतर कळालं ते की 14 वर्षापासून त्यांना गोळी सुरू, संध्याकाळपर्यंत गोळी नाही घेतली, त्यांच्या जीवाला धोका आहे। मग इतकी जर विदारक परिस्थिती देशमुख कुटुंबावरती आणली, लाजिरवाणी गोष्ट आहे राव। गरिबाला न्याय मिळणार का नाही? न्याय मिळणार का नाही गरिबाला? या राज्यात गरिबांना न्याय मिळणार का नाही? आणि नुसतंच सांगायचं आमचे गृहमंत्री असे, आमचे मुख्यमंत्री तसे। जर गरिबाला न्यायासाठी आंदोलनं करावं लागत असले, संतोष भायाच्या मंडळीला
संतोष भाईच्या मुलीला परीक्षा सोडून इथं थांबायला लागतं. त्यांच्या मुलाला छोटा ते 10-11 वर्षाचा मुलगा आहे, त्याला उपोषण करायला लागतं. मग तुम्ही नेमकं करता काय गावकऱ्यांच्या सोबत सरकार म्हणून येत तुम्ही करता काय आत्तापर्यंत 3 महिन्यात केलं काय? हे झालेले आरोपी तर गावकऱ्यांनी आणि समाजाने आंदोलन केलं म्हणून अटक आहे. तुम्ही काय केलं 3 महिन्यात? भाषणं? तुम्ही सरकार म्हणून केलं काय? तुम्ही गावाला फसवताय, समाजाला फसवताय, गोरगरिबावरती मुख्यमंत्री जाणून बुजून अन्याय करायला लागले आणि याचा वाईट परिणाम होणार आहे जर इथं एखाद्याच्या जीविताला धोका झाला तर. नक्कीच हे सरकारची नाचक्की आहे असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे आणि इथे जर कुणाला काही झालं तरी संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असं देखील मनोज जरांगे पाटलांनं म्हटलेलं आहे. कॅमेरामन इरफान मोहम्मदसह मी योगेश काशीद, मस्साजोग, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.